तुला जर तुझा पर्सनल टाइम हवा असेल तर मी नंतर येतो. सारंग इतका फॉर्मल का वागतोयस? नाही फॉर्मल नाही. ऍक्च्युली एवढंच विचारायला आलो तुम्ही की ऑफिसला कधीपासून येशील. तिथे तरी माझी गरज आहे का रे? मग एवढी मोठी कंपनी काय मी एकट्याने चालवायची? आता इतके दिवस मी नव्हतो, काही फरक पडला? तसं मी पण ऑफिसला गेल्यावर काही फरक नाही पडणार आहे. म्हणजे ऑफिस चालेल माझ्याशिवाय, कंपनी पण चालेल, मी नसेन तर दुसरा कोणीतरी चालवेल. पण तू ज्या पद्धतीने काम करतोस ना तसं काम बाकीचे लोक नाही करू शकत ना. सारंग कधी कधी प्रश्न पडतो रे की आपण हे सगळं जे करतोय ते का करतोय. सावली इच्छा नसतानाही इतकी वर्ष तारासाठी गात होती. मी ऐश्वर्याबरोबर संसार करायची इच्छा नसतानाही इतकी वर्ष ऐश्वर्याबरोबर राहिलो. पण ह्या सगळ्यामध्ये मिळालं काय? शून्य. हे बघ, हे सगळं आपण का करतो याचं उत्तर माझ्याकडे पण नाहीये. एवढे पैसे आपण आयुष्यात का कमवतो, का ते नाव कमवतो, आयुष्यभर त्या गोष्टीच्या मागे का लागलेलो असतो, ह्याचं उत्तर मी पण नाही देऊ शकत. पण एवढं नक्की माहितीये की जगण्याचं कारण जर आपण शोधायला गेलो ना तर आपण कधीच जगू नाही शकणार. हे बघ, माझ्यासाठी आहे, प्लीज. सारंग खरं सांगू का, माझी आता काहीही करण्याची इच्छा नाहीये. काहीच नको करू. आता इथे जसा वेळ घालवतोस ना तसाच वेळ तू कंपनीमध्ये येऊन घालव. फक्त ये, बस माझ्यासोबत. मी तुझी वाट बघतो. तुझा कशी आहेस सावली? मी बरी आहे. तुम्ही सगळे कसे आहात? सोम भाऊजी, तुम्ही कसे आहात? जसा आहे तसा तुझ्या समोर आहे. घरी कसे आहेत सगळे? तुम्ही घर सोडून गेलात, कसे असणार? मग मी काय करायला होतं सावली वहिनी, तूच सांग ना मला. माहित नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही इतक्या तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं. हो, मी तेच म्हणलो तुला. हे वागणं पटलं नाहीये मला. हे काय बोलताय तुम्ही? माझा नवरा माझ्या पाठीशी उभा आहे तर तू असं बोलतीयस? अगं, तुझ्या नवऱ्याने जे काही केलं ना तुझ्यासाठी, म्हणून आधी माझ्यावर वेळ आली. तारा मॅडम, पण त्यांचा तसा हेतू नव्हता ना. त्यांनी जे काही केलं ते चांगल्यासाठीच केलं. आणि त्यांनाही माहित नव्हतं की ह्याचे परिणाम एवढे वाईट होणार आहेत. सावली, अगं राजदादा जेव्हा चुकला होता ना तेव्हा मॉमने त्याला घरातून बाहेर हाकलून दिलं होतं. पण काही दिवसांनी मॉमने त्याला परत घेतलं घरात. माझी तर एवढी मोठी चूक पण नाहीये. मला असं वाटतं की मॉमने मला माफ करावं आणि परत घरात घ्यावं. एक मिनिट. जे झालं ते झालं. आता वाद घालून काही मिळणार नाहीये. गोष्टी बिघडवण्यापेक्षा सुधारण्याकडे आपण जास्त भर द्यायला हवा. आणि त्यासाठीच सावली वहिनी आम्ही तुला इकडे बोलवलंय. हे बघ, जे झालं ते झालं. याची चूक त्याची चूक व्हॉटेव्हर काही असू देते. मॉरल ऑफ द स्टोरी ही आहे की मला आणि ताराला आता लवकरात लवकर परत घरी यायचं आहे. आणि ते मॉमच्या मर्जीशिवाय होऊच शकत नाही. सो सावली वहिनी, मी तुला रिक्वेस्ट करतो की तू प्लीज मॉमचं मन वळवायचा तू प्लीज प्रयत्न कर. आणि मला खात्री आहे की तू हे करूच शकतेस. मी बोलले त्यांच्याशी आधीच. सारंग सर पण बोललेत, पण ते ऐकायलाच तयार नाहीयेत. वाटलंच मला. स्वतःच्या मुलापेक्षा आता तिला तत्व महत्वाची झाली. सावली वहिनी, तू सांग तिला, ती जर ताराला घरी घेणार नसेल तर मला तिचा तोंडही नाही बघायचं आहे. सोम भाऊजी, शांत व्हा प्लीज. असं नका बोलू. आई येते तुमच्या. असा टोकाचा विचार करून काही साध्य होणार नाहीये. हो सोम, प्लीज शांत हो. मलाही तसंच वाटतंय. हे बघ सावली, मी मॉमची माफी मागायला तयार आहे. त्या जी काही शिक्षा सांगतील ना ती पण भोगायला तयार आहे. इथे आयुष्यभर नाही ना बसून राहू शकत. आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. निर्णय तर घ्यायलाच हवा, पण वेळ हीच वेळ आहे असं समज सावली. वेळ येईल म्हणून आपण असं नाही बसून राहू शकत. सावली, प्लीज तू बोल ना मॉमशी. हे बघ, त्यांना सांग की सोहमला आणि मला घरात घ्या म्हणावं परत. त्या जे काही सांगतील ना आम्ही सगळं करायला तयार आहोत. हो. मला खरं सांगा, काय होतं त्या पोरीकडं? नुसता आवाज.
अहो पण त्या आवाजाला सूर तुम्ही दिले, तिला गाणं तुम्ही शिकवलं. जर ती गाणं शिकली नसती वेळेत तर आज देवळामध्ये जाऊन फक्त भजनं म्हणत बसली असती. हा काही नाही हो, करता करविता तुम्हीच तिचा, नाही तर हाय का त्या पोरीकडं सांगा बरं. बरोबर बोलतेस जयंती, 100% बरोबर बोलतेस. पण आपलंच नशीब खराब ना. तिला मिळाला चांगला श्रीमंत नवरा, वरून तिच्यावर प्रेम करणारा नवरा, एवढं मोठं खानदान. मग आता ती कशाला दबेल मला? हा अगं त्याच्यामुळेच तिच्यात एवढी हिंमत आली मला नडायची. जर सारंगशी तिचं लग्न झालं नसतं ना तर बरोबर आयुष्यभर माझ्या ताटाखालचं मांजर बनून राहिली असती. पण तिचं लग्न झालं आणि सगळा घोळ झाला. तुझ्याचमुळे झालं हे. जेव्हा तिचं लग्न ठरलं तेव्हाच तुला मोडता घालता आला नाही याच्यात. हा तेव्हाच मोडता घातला असता तर आज आपल्यावर ही वेळ नसती. आलात गोल 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 फिरून परत माझ्यावरच आलात ना माई. हा फक्त माझी चूक दिसते ना तुम्हाला. सोडा ना माई, आता काय झालं, कुणी केलं, कधी झालं, सोडा सगळं. गेली ती वेळ निघून. पुढं काय करायचं याचा विचार करा जरा. आता सगळा विचार मीच करू का? हा अगं जरा स्वतःही काहीतरी प्रयत्न कर. बघ जरा आता त्या घरात पुन्हा तुला कसं घुसता येईल ते.